पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट ही नक्कीच सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते. तर तुम्ही आता बघू शकता माझी उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून झालेलं आहे आणि आता मी तेथे हळदी कुंकाने सर्व पूजा वगैरे करून घेणार आहे. आता माझी देवपूजा आणि उंबरठा पूजा हे सर्व झालेलं आहे आणि त्यानंतर मी आता ठेवलेला आहे चहा. तर सकाळची सुरुवात ही गरम गरम चहाने नक्कीच व्हायला पाहिजे. तर माझी पण सुरुवात अशी सकाळी अशी चहाने झालेली आहे. हाय फ्रेंड्स, मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आज वटपौर्णिमा आहे, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता मी वडाची पूजा करायला जात आहे, तर चला मग आपण जाऊया. तर आम्ही आता निघाले आहे वडाची पूजा करायला जाण्यासाठी. तर काही जास्त अंतरावर नाही आहे, तर आम्ही लगेच तेथे पोहोचलो आणि येथे तुम्ही बघू शकता कॉलनीतील सर्व बायका येथे पूजा करत होत्या. त्यांची पूजा वगैरे झालेली होती, आरती सुरू होती. त्यानंतर लगेच आम्ही आता बसणार होतो पूजेसाठी. तर तुम्ही येथे बघू शकता आम्ही आता सर्वजणी पूजेला बसलेले आहे आणि आता आम्ही सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहे आणि त्यांना नागेलच्या पानावर गणपती बाप्पांना ठेवून त्यांची पूजा वगैरे सर्व करून घेणार आहे आणि त्यानंतर मग वडाची पूजा करणार आहे. तर आता आम्ही येथे दिवे पण लावलेले होते आधी, पण हवेमुळे तो दिवा परत विझून जात होता. तर आम्ही त्याला आता लावलेला आहे परत. सर्वजणींचे दिवे तसेच होत होते आणि खूप वारा पण होता ना, त्यामुळे ते विझून जात होते. आणि आता आम्ही सर्व गणपती बाप्पांची पूजा वगैरे करून घेणार आहे. आधी तुम्हाला तर माहितीच आहे की आपण सर्वात आधी गणपती बाप्पांचं पूजन करतो, त्यानंतर कोणतीही पूजेची सुरुवात करतो. तर आता आम्ही गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर आता वडाची पूजा करणार आहे. वटपौर्णिमेची ना सगळ्या स्त्रिया आतुरतेने वाट बघत असतात. तर आदल्या दिवशीच्या या पूजेसाठी सर्व तयारी स्त्रिया करून घेत असतात, कारण की सगळ्यांनाच आतुरता असते वटपौर्णिमेची. तर त्याच्यासाठी सर्वजणी मेहंदी सर्व तयारी वगैरे सर्व करून घेतात. तर प्रत्येक स्त्रीना पूर्ण साज शृंगार करून येथे वडाची पूजा करण्यासाठी येत असते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे वडाची पूजा आपण का करतो, तर मनाला आल्हाद देणाऱ्या फांद्या, विशाल वृक्ष, हिरवीगार छाया आणि झाडाला पुनर्जन्म देणारा असं वडाचे झाड, म्हणून याला वडाचा राजा असे म्हटले जाते. शंकराचे वसतिस्थान म्हणूनही वडाला महत्त्व आहे. स्त्रिया आपले जन्माजन्मांतरीचे सौभाग्य सुरक्षित राहावे यासाठी वडाची पूजा करतात. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचा मृत्यू यमराजाकडून तिच्या निष्ठेने मागे घेतला. तिच्या सतीत्वामुळे यमराजसुद्धा प्रभावित झाले. हा दिवस स्त्रियांच्या निष्ठेचे प्रतीक पण सुद्धा मानले जाते. म्हणून वटपौर्णिमा ही सर्व स्त्रिया मनोभावे करत असतात. आणि आता आमची पूजा वगैरे सर्व आटोपली होती आणि आता आम्ही वडाला प्रदक्षिणा घालत आहे. तर तुम्ही आता बघू शकता आम्ही सर्वजणी आता प्रदक्षिणा घालायला सुरुवात केलेली आहे. आम्ही आता 7 प्रदक्षिणा आम्ही आता वडाला घालणार आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये काही ठिकाणी 5 प्रदक्षिणा मारल्या जातात, तर आमच्याकडे ह्या 7 प्रदक्षिणा मारल्या जातात. तर त्या का मारल्या जातात 7 प्रदक्षिणा? लग्न करताना सप्तपदी आणि लग्न जेव्हा होतं तेव्हा 7 फेरे आपण घेत असतो. आपलं अखंड सौभाग्य राहावं त्यासाठी आपण जे व्रतवैकल्य करत असतो, त्यामुळे 7 प्रदक्षिणा या वडाला मारल्या जातात. आता आमच्या प्रदक्षिणा मारून झाल्या होत्या आणि आम्ही आता दिवे लावत होतो आरतीसाठी.
आता आमची आरती वगैरे झालेली होती आणि आता आम्ही ओटी भरत होते. तर सर्वात आधी ना मी या ताईंची ओटी भरली, कारण की हे आमच्या घराजवळच जे मंदिर आहे देवीचं तिथल्या ह्या ताई आहे. तर सर्वजणी सर्वात आधी यांची ओटी भरतात. तर मी पण आधी यांची ओटी भरणार आहे, नंतर मग 6 जणींची ओटी मी भरणार आहे. तर इथे ना आता आमच्या ओटी वगैरे सर्व भरून झालेलं होतं आणि मी पण त्यांच्या ओट्या भरल्या सर्व बायकांच्या आणि त्यांनी पण माझ्या ओटी भरली. तर असे सर्व आमची पूजा वगैरे पण सर्व आटोपले होते आणि काही जणी तर घरी पण निघून गेल्या आणि आता आम्ही जात आहोत सप्तशृंगी मंदिरामध्ये देवीची ओटी भरण्याकरता. आमच्या घराजवळूनच काही जास्त दूर नाही आहे हे मंदिर. तर आम्ही संध्याकाळच्या टायमाला पण येथे येतो जेव्हा आम्हाला वाटलं तेव्हा, आणि खूप असं प्रसन्न इथे वाटतं, तुम्ही बघू शकता. आणि आमची आता वडाची पूजा वगैरे सर्व आटोपली आहे आणि आम्ही आता येथे आईची ओटी भरण्यासाठी आलेलो आहोत. तर ताई आणि ते आता ओटी भरत आहेत. त्यांची झाली कारण की मी ओटी भरणार आहे. तर इथे ना सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि महादेवाची पिंडसुद्धा इथेच ठेवलेली आहे. तर आता ताई आणि ते सर्व महादेवांचा अभिषेक करत आहे आणि त्यानंतर मग मी करणार आहे. तर वडाच्या झाडापासून जास्त अंतरावर नसल्याने आम्ही लगेच इथे मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर इथे सर्व त्या मावशींनी आणि त्या ताईंनी सर्वांनी ओटी पण भरलेली होती आणि आता मी पण ओटी भरणार आहे. तर आम्ही सर्व स्त्रियांच्या ओट्या तर भरल्या, पण आईची ओटी राहून गेली होती, त्यासाठी इथे आलेलो होतो. आणि इथे तुम्ही बघू शकता बाहेर बसायसाठी खूप छान अशी जागा पण आहे आणि खूप असं एकदम शांतता आणि मनाला खूप प्रसन्न असं वाटत असतं येथे. आणि येथे आलं ना आता घरी जाण्याची इच्छाच होत नसते. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आईची मूर्ती. तर आणि आता आमची सर्वांची ओटी भरून पण झालेली आहे आणि पूजा वगैरे करून पण झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथं. असं वाटतं की बसूनच राहा. आणि गुणेश गुंज आणि त्यांचा मित्र गणेश, तर हे पण इथे आलेले होते आमच्यासोबत आणि खूप सुंदर वातावरण आहे. बघू शकता तुम्ही, मागे मी दाखवते तुम्हाला. इकडनं थोडंसंच पुढे घर आहे आमचं. तर आता आम्ही इथं जात आहोत घरी. तर मी आता आईची ओटी पण भरलेली आहे आणि ताईंची त्यांची पण पूजा वगैरे झालेली आहे आणि सगळी पूजा वगैरे आमची आटोपली आणि आम्ही आता घरी जात आहोत. तर असा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.